आणि मी उठले 10 मिनिट झाले, पण आमच्याकडे ना पाणीच नाही आहे. म्हणजे टाकीतलं पाणी संपलं आहे का बंद केलं आहे का काय झालं आहे काहीच माहिती नाही आहे. आणि आता मला घरी जायचं म्हणजे गावी जायचं म्हणून मी लवकर उठले. स्वतः बघते, फक्त काही नाही आता ब्रश वगैरे करून आम्हाला निघावं लागणार, कारण फिल्टरमध्ये असेल काय जे थोडंफार पाणी द्यायचं यूज करून. आणि त्याच्यानंतर बघूयात मग काय जर वाटलंच बाकी काही फ्रेश व्हायचं वगैरे सगळ्या गोष्टी तर ते आम्ही ज्ञानूकडे गेल्यानंतर होऊयात. कारण आता पहिले तिकडं जाणं गरजेचं आहे, कारण तिकडून तिला 5:30ला निघूयात असं सांगितलं आहे. 5:30 नाही 6:30 6पर्यंत. आणि आता इथेच जर वेळ झाला तर मग काहीच नाही करताना स्वतः मी चला पटापट आवरून घेते. ते बॅग घेऊन बाहेर गेलेत. पिकूला अंदाज झालाय की आम्हाला कुठेतरी जायचं आहे आणि म्हणून त्याची नुसती धडपड चालू आहे. दरवाजाकडे जातोय, मागे येतोय, दरवाजाकडे जातोय आणि बघितलं असे विचित्र आवाज काढतोय. रात्रीपासून त्याचं चाललंय की नाही यांना कुठेतरी जायचं नाही, मला सोडून जाणार आहेत. पिकू आम्ही येणार आहेत बाबू वापस. नाही ते गेलेत ना बाहेर, त्यामुळे सगळं लक्ष तिकडे. घरातून कोणी जरी बाहेर गेलं की ती व्यक्ती घरामध्ये येईपर्यंत पिकू असाच उभा असतो. मग ते 1 तास लागेल नाहीतर मग 1 दिवस लागेल. माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस तर त्यांनी ही पूर्ण अशीच मजा केली होती. आणि बघा हे आता कसं चाललंय. कसं करतो पिकूचं, कसं करतो पिकू दादा. चलो फायनली आम्ही 5:45 वाजता निघतोय. आणि ओके मला लवकर यावं लागेल ऑफिसवर, कारण बघून कसं करतोय तो जमतच नाही. गणपती बाप्पा पिलू मोरया. वाजलेत 6 म्हणजे निघून 15-20 मिनिट झालेच तरी. आणि घरून निघताना ना पिकूचं रिॲक्शन बघून निघायची काही इच्छाच होत नव्हती, कारण तो इतका यावेळी ओरडत होता. त्याला अंदाज आला होता कारण बॅग्स वगैरे बघून की आम्ही कुठेतरी जाणार आहेत. आणि यावेळी असं झालेलं की आम्ही जेव्हा पण बॅग भरतो आणि निघतो तर तेव्हा त्याला आम्ही घेऊनच जातो. मग ते कुठेही असेल, ज्ञानूकडे जरी जायचं असेल तर आम्ही त्याला घेऊन जातो. आणि ह्यावेळेस त्याला काही नेलं नाही, त्याच्यामुळे मग ते थोडंसं खूपच ओरडत होता. तो येताना असं वेगळंच वाटत होतं. आपण त्याला घेऊन जायला काही नाही, हे वापसच येणार आहेत, पण त्याला जर घेऊन जायचं म्हणलं ना तर तो इतक्या उलट्या होतात त्याला. मग त्याला पण त्रास होणार आणि परत ह्यांना पण ते सगळं क्लिनिंगचा त्रास होणार. त्याच्यापेक्षा मग म्हणलं 2 तास जर एकटा राहिला तर ते बेटर आहे की नाही. कारण त्याला पण खूप त्रास होतो. त्याचा जास्त त्रास आहे. त्याच्यापेक्षा घरी कसं थोडा वेळ 5-10 मिनिट ओरडेल, थोडी वाट बघेल, पण गेल्यानंतर पण त्याला चांगलं वाटेल आणि तर त्रास पण होणार नाही शिवाय. त्यामुळे मग त्याला घरीच ठेवलं आणि जातो ज्ञानूकडे. मग तिथून परत ज्ञानू दाजी येणार सोडवायला, सगळं मिळून असं जावं. काय म्हणते माऊ, कशी चांगली फुगली आहे. तुम्हाला कुठं राहत आवाज. ओ घ्यायचं. एक कसलं भारी दिसायला ना पण तो. हॅलो तुला नको मला त्यांच्याकडे बघितलं ना त्यांना नवीन दिसतं म्हणून तुला रडायला. ती रोज नाही रडत, नवीन दिसल्यामुळं. मनू तुमचा दुसरा फोन ए मनू बॅग्स बरेच असतील ना. चला चिकू लहान आहे ना तू, त्याच्यामुळे तुझं थोडंसं मोठं झालं. चलो करमेल का आता बाबाला. हा म्हणू करमेल का बाबाला.
हा घरचं आहे दादाची. दादांची केबिन आहे का? आणि हे मंदिर नवीन घेतलं? नाही तिकडे त्याच ऑफिस मध्ये आणले इकडे. अच्छा मस्त आहे. ही यांची जागा. ते बॉक्स आहेत का? कुठली फ्रेम? अच्छा ती दादीने आणलेली ना. छान झालं एकदम मस्त झालं ना. तिकडे पण असंच होतं का? एवढं असेल सगळं ना. त्यात पार्टिशन होतं. माऊचे गाणे चाललेत म्हणून एवढं लक्षात ठेवलंय. आणि 19 फेब्रुवारीला मामाची वास्तुशांती आपण न यायला नव्हतं केलं. तिकडून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच हे आले. मग लगेच होकार. घरी नाही पोहोचले लगेच. चांगली पोरगी भेटली होती त्यांना, मग घरी जायची कशाला वाट बघतील. घरी जाऊन काहीतरी करायचं. घरी असेच आहेत ना. मस्त मस्त होतं एकदम. याच्यापेक्षा छोट्या बाळाला घ्यावं लागेल होतं. घेऊ का मी? बघू. आलोय आता इथे फोन पाहिजे तोंडात घालण्यासाठी आणि त्याच्यासाठी रडणं चाललंय. एवढं काय रडायचं बाबू? मामा हॅलो मामू आला. मामू कुठे राहतो आपण? आजी बाबाचं घर कसं दिसायला? मस्त मस्त एकदम. म्हणा कुठे बघते? मोठे मोठे रूम्स आहेत चांगले. सगळ्या गोष्टी इकडे चल चल. कोण आहे मनू? मनूबाई. मनूबाई चला 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 चला. या पुढे ती फोन शोधतीये पप्पा. फोन शोधतीये. मी घेतलाय तर तिला फोन द्यायला का काय तुम्ही? माझ्या हातात असं माझ्याकडे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आताच फोन म्हणल्यावर कसं मग पुढं. अरे बापरे. तू कधी गेला होता? मस्त पैकी आईने ताट केलेलं आहे. हो का? ताटात जागा तर पाहिजे नाही. कुठे ठेवते तू वाटी? बघा असं ताट वाढायचं असतं असं आईचं म्हणणं आहे. आईला आम्ही वाढलेलं ताट आवडत नाही म्हणून. खाली किती केलं काही हे असं. एवढा छान एल शेप मध्ये एवढा मोठा किचन होता. बरं माझ्यासाठी आहे का स्पेशल? हा म्हणजे हे फक्त फोटो काढण्यापुरते का मला? नाही मला नाही आवडत एवढं. मला छोट्या ताटात ते बर्डन येतं एवढं मोठं ताट बघून.
एवढं खावं लागेल मला. जसं जसं लागतं तसं हा तसं तसं घेता येतं मस्त. किती वाजलेत आई? 4 वाजलेत. काय केलं म्हणजे आम्ही उपाशी. हा आता झालं ना. आणून आणले. मी झोपले होते गाडीमध्ये आणि उशाला इतका मस्त वास येत होता चटणीचा. म्हणलं घरी गेल्या गेल्या मला खायची. कुठे पण मग एका ताटात जेवतात काय? बसली लगेच. सगळ्यांना माझ्या चहा आवडतो म्हणून चहा ठेवलाय. आणि काय चाललंय माऊचं? हा आम्ही खेळतोय. काय खेळताय? देवघर वगैरे सगळं आईने एकदम सेटअप केलंय नवीन घर. चला मस्त चहा वगैरे घेतलाय. दुपारी काय झालं, आलोत आम्ही जवळपास 2-2:30ला काहीतरी. आणि त्याच्यानंतर एवढं फुल जेवण केलं की काही म्हणजे मी शूटच केलं नाही. डायरेक्ट आता चहा घेताना केला. आणि भरपूर दिवसानंतर सगळे एकत्र जमलेलो त्यामुळं मस्तपैकी गप्पा मारत बसलो. आणि कसा वेळ गेला काही कळलंच नाही. कारण दरवेळी पण काय होतं, भैया येतो आणि त्याच्यानंतर मग त्याला पण जायचं असतं 1-2 दिवसामध्ये जॉबसाठी. हे म्हणजे इकडे यायचं होतं संभाजीनगरला. त्यामुळे आमच्या असं काही निवांत गप्पा व्हायच्याच नाही. पण आता कसं त्याचंही काही टेन्शन नाही आहे, तो पण निवांत आहे. आणि बाकी पण आम्ही ज्ञानू, मी, आई, पप्पा हे सगळे आहोत. स्पेशली मनू आहे त्याच्यामुळे मग कसा वेळ गेला काहीच कळलं नाही. आणि ते सगळं झाल्याच्यानंतर चहा घेऊन मग आता म्हटलं चला आता व्हिडिओ एंड करूयात. आजचा दिवसाचा आपण एंड करूयात. आणि आज आपले 1 लाख सबस्क्रायबर्स होणार आहेत कंप्लीट. सो त्याच्यासाठी थोडासा वेळ लागेल म्हणून म्हटलं आजचा व्हिडिओ ते सेंड करते. जसं ते आपले 1 लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट होतील तसं मी तुमच्यासोबत शेअर करेलच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो पहिलेच थँक्यू सो मच. मला माहिती आहे सगळ्यांच्या भरभरून शुभेच्छा येणार आहेत आणि तेवढं सगळ्यांनी खूप सारं प्रेमसुद्धा दिलं आणि त्यामुळे सगळं हे शक्य होणार आहे. तर बाकी चलो भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळी बडबड आजच नको करायला, नेक्स्ट व्हिडिओसाठी पण काहीतरी ठेवूया. आणि आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. कसा वाटला ते मला नक्की सांगा. चलो बाय.